हाय गाईस, सकाळचे वाजले 7 आणि नव्या अजूनही झोपली होती आणि तिची सुट्टी पण होती शाळेला, म्हणून मी मस्तपैकी आरामात माझी कामं करत होती. पाणी तापत ठेवलं, आंघोळी घेतली आणि पियायला पाणीसुद्धा घेतलं मला, कारण की सकाळ सकाळ मला पाणी पियायची सवय आहे. पाणी पिता पिताना मला एक कॉल आला होता. तर कॉलवरती काकू, आमच्या ओळखीच्या काकूंनी मला फोन केला होता की आज माझ्या घरी सुहासनी आहेत, तर निकिता तूही ये. तर सकाळी म्हणून मी पटापट माझी कामं केली. माझी कामं केल्याच्या नंतरला मी माझा सलाड बनवून घेतला. कांदा टोमॅटो आणि त्याच्यामध्ये काकडी, गाजर, बीटरूट वगैरे टाकून घेतलं, दही टाकलं, लिंबू टाकला आणि अशा प्रकारे माझं हे सॅलड बनवून घेतलं. मला सॅलड खूप आवडतं. 2 टाईम मी जेवणासोबत घेत असते. हेल्दीही असतं आणि छानही लागतं खाण्यासाठी. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. त्यासोबत मी सॅलड करताना मी ज्यूसचं पण मटेरियल काढून घेतलं होतं. ज्यूस बनवण्यासाठी मी बीटरूट, काकडी, गाजर आणि अद्रक, कढीपत्ता आणि आवळा घेते. पण आज माझ्याकडे काकडी नसल्यामुळे मी काकडी स्किप केली होती आणि हे ज्यूसचं मटेरियल मी सगळं कापून घेतलं होतं. बारीक कापून घेतलं सगळं, कारण की मी माझ्याकडे ज्युसर नाही आहे, माझ्याकडे आहे मिक्सर. मी ज्युसर नसल्यामुळे मला मिक्सरमध्ये छोटे छोटे पीसेस करून टाकावे लागतात. तर मी हे सगळे छोटे छोटे पीसेस करून ठेवले होते. एक साईडला माझा सॅलडचं तुम्ही बघू शकता रेडी केलेलं होतं दही टाकून, आणि एक साईडला मी हा मिक्सरला लावला होता माझा ज्यूस. हा ज्यूस मी मिक्सरला बारीक ग्राइंड करून घेते. त्यानंतरला मी चांगला गाळून घेते. गाळून घेतल्यावरती नंतरला मी 2 ग्लास ते मी एक सकाळी 1 ग्लास पिते आणि एक जेवल्यानंतर 1 ग्लास पिते. आणि हे बघू शकता तुम्ही, सॅलड खूप छान लागतं. तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा माझ्या पद्धतीचं हे बनवलेलं सॅलड. मग मी साडी काढली होती नेसायला. ते मी साडी नेसून घेतली होती. साडी एकदम परफेक्ट नेसल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवते. मी साडी बघा कशी नेसून घेतलेली आहे. आता माझा राहिला होता हा मेकअप करायचा. तर मी मेकअप केल्याच्या नंतरचा माझा लुक बघा. हा माझा मेकअप केल्याच्या नंतरचा लुक आहे. तुम्हाला जर आवडला तर नक्कीच कमेंट करून मला सांगा मी कशी दिसते या लुकमध्ये ते. आणि मग मला खूपच उशीर झाला होता. काकूंनी सारखं फोन करून सांगत होत्या की अगं निकिता लवकर ये, तुझ्यासाठी इतर बायका पण थांबतील, कारण की त्यांच्याकडे प्रथा आहे की सगळ्याजणी आल्यावरच ते कार्यक्रम सुरू करतात. मग त्या लिफ्टमधून बाहेर येताना आमच्या शेजारच्या ताईंनी नव्याला अडवलं. विचारलं कुठे चाललेत. नव्याने त्यांना उत्तर दिलं आणि पुढे चावी हलवत चालायला लागली. तिथून आल्याच्या नंतरला नव्याला बाहेर फिरायला खूप आवडतं आणि त्यापेक्षाही जास्त हा पोपटवाला ड्रेस. तिला हा सगळीकडेच घालून जावंसा वाटतो. सतत मम्मी हाच ड्रेस मला घाल. तिला रस्ता माहीत असल्यामुळे नव्या पुढे एकटीच चालत होती. तिथे पोचल्यावरती त्यांनी माझं हळद कुंकू लावून औक्षण केलं आणि मग माझी खणा नारळाने ओटी भरली. आणि मग सगळ्या बायका बोलत आम्ही लोकांनी जेवणाला सुरुवात केली. त्यांनी आम्हाला जेवणाचं ताट वाढलं होतं. त्या ताटामध्ये तुम्ही बघू शकता की त्यांनी पुरणपोळी, वरण भात आणि कटाची आमटी, मेथीची भाजी आणि पापड दिला होता. सोबत ग्लासभर दूधही दिलं होतं आम्हाला त्यांनी. आणि मग हे सगळं खाल्ल्याच्या नंतर आम्ही बोलत आम्हाला कळालंच नाही किती टाईम झाला. मी पटापट घरी आली. संध्याकाळचे वाजले होते 7. मी आल्याबरोबर पहिले एक साईडला भात लावला, एक साईडला डाळ लावली आणि माझं अंडी वगैरे उकडून घेतली. पण त्यामध्येच त्यांनी माझ्या मिस्टरांनी आणली होती मच्छी आणल्यामुळे माझा झाला स्वयंपाकाला उशीर. मग मी पटापट मच्छीसुद्धा घालून घेतली आणि मच्छी वगैरे घालून घेतल्यावरती मग मी त्यांना जेवायला वाढलं दोघांनाही. तुम्ही बघू शकता ताटामध्ये आमच्या मी बनवलेले आहे जेवण. मच्छीचं सुकं बनवलं, अंड्याची कढी बनवली, सॅलड बनवलं, पापड आणि भात. अशा प्रकारे मी नव्याला आणि त्यांना दोघांना जेवायला वाढलं आणि मी माझी बाकीची कामं करून घेतली. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा. थँक्स फॉर वॉचिंग.